अकोला ते शेगाव दिंडी मार्गाचं काम अपूर्ण कामाचा वारकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। रस्त्यावर बांधकामाची गिट्टी टाकल्यानं अडचण निर्माण झाली। 8 वर्षांपासून रस्त्याचं काम सुरूच आहे। दरवर्षी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी आणि दिंडी प्रस्थानाला केवळ काहीच दिवस उरलेत। असं असताना सुद्धा अद्याप अकोला ते शेगाव दिंडी मार्गाचं काम अपूर्ण अवस्थेत आहे। गेल्या 8 वर्षांपासून या मार्गाचं काम संथ गतीने सुरू आहे आणि याचा फटका वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। कसुरा फाटा ते कसुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात गिट्टी टाकण्यात आली। या गिट्टीमुळे वारकऱ्यांच्या पायाला इजा होण्याची शक्यता आहे। हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र याचा फायदा झाला नाही। परिणामी रस्त्याचं काम अद्याप देखील सुरूच आहे। याचं जे 90% काँक्रिटीकरणाचं काम आहे त्याच्यावरून पालखी जाते ते अजूनही बाकी आहे। ते कुठलाच म्हणजे याचं डांबरीकरण झालं नाही। सिल्वर कोटिंग बाकी आहे, डांबरीकरण बाकी आहे, काही ठिकाणी असे पॅचेस 1-2 किलोमीटरचे आहेत आणि काँक्रिटीकरणाचं पूर्ण काम बाकी आहे। कंत्राटदार, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी याच्यावर समाधानकारक आणि जे कासोगतीने काम आहे ते असंच कासोगतीने चालू आहे। समाधानकारक कारवाई चालूच नाही। गाड्या वगैरे भरपूर स्लिप होतात, कारण शेगाव अकोला हा रोड खूप म्हणजे प्रवास खूप चालते या रोडनं, त्याच्यामुळे स्लिप भरपूर गाड्या होतात।